गुड मॉर्निंग गाईज. आज आहे आमचा डे 2 पुण्यामध्ये. मी तुम्हाला म्हणाली की काल सारसबाग आणि अजून 2-3 पॉईंट्स बघायचे होते, पण अचानक पाऊस इतका आला की शेवटी आम्ही घरी रिटर्न आले. पण भरपूर पाऊस होता. तर आज आहे दिवस आपल्याकडे, तर आज बघूया सारसबाग वगैरे बघूया आणि अजून बघू कुठचे पॉईंट्स कवर होत आहेत. फक्त पावसाची कृपा राहू दे. सो या निघूया आपण. रेडी तर झाले आहेत. ओके, तर आता फर्स्ट पॉईंट आपला आजचा हायवेवरच आहे. हा हायवे आहे इकडे आणि इथेच एकदम हायवेला लागून एंट्री करून तो एरिया तर चांगला वाटतोय. आता पुढे जाऊया. तिकीट काढायला लागणार आहे. तिकीट काउंटरमध्ये काय वेगळंच शोध दिसतं मला. ठीक आहे, बघूया आपण. ओके, आम्ही आता एंट्री तर केली इकडे आणि इथे ना तिकीट काउंटर सेकंड मी तुम्हाला दाखवते. इथे प्राईस इथे आहेत 25 रुपये भारतीय नागरिक आणि फॉरेनर्ससाठी 300 आणि इथे स्कॅनर ठेवला आहे तिकीट काउंटरवर. असं कोण नाही आहे तिकीट देण्यासाठी. आपण स्कॅन करायचं आणि तिकीट काढायचे आणि तिथे पुढे दाखवायचं. पण एका स्कॅनरवर फक्त 5च तिकीट मिळणार. जर एक्स्ट्रा काढायचे तर दुसऱ्या नंबरनं लॉग इन करावं लागेल. असं सगळं आहे हा प्रकार. तर ठीक आहे, आम्ही आता काढतो तिकीट वगैरे आणि जाऊया आपण मध्ये. छान आहे, बाहेरून तरी चांगलं दिसते. दाखवतो तुम्हाला. इथे पार्किंग एरिया आहे. पार्किंगसाठी भरपूर जागा आहे. ओके, इकडे काढतात तिकीट दाखवणार. इथे पण काढू शकतात बघ. ज्यांना नसेल जमत त्यांनी इथे काढून दाखवणार. एरिया ॲक्च्युली चांगला कव्हर केला. पण आधी पॅलेस बघून येऊया. गेटमधून आत शिरले की एकदम भव्य इमारत आणि हिरवळ नजरेत भरते. फोटोसाठी आणि रीलसाठी एकदम परफेक्ट लोकेशन आहे. पण त्याचबरोबर इथल्या प्रत्येक भिंतीला इतिहास चिकटलेला आहे. हा पॅलेस इसवी सन 1892 मध्ये सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरा यांनी बांधला होता. बांधकामाचे मुख्य कारण म्हणजे दुष्काळाच्या काळात लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं. त्यामुळे या पॅलेसला सामाजिक आणि ऐतिहासिक असे दुहेरी महत्व आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या पॅलेसला विशेष स्थान आहे. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झाल्यानंतर महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांना इथे नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. पॅलेसच्या वेगवेगळ्या रूम्समध्ये तुम्हाला गांधीजींचे फोटो, पत्र आणि त्या काळातील डॉक्युमेंट्स बघायला मिळतात. हा पॅलेस युरोपियन शैलीत बांधला गेलाय. उंच कमानी, मोठ्या गॅलरी, लांब कॉरिडॉर आणि हिरवाईने नटलेला परिसर सगळंच मन मोहून टाकतं. आज आगा खान पॅलेस हा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. इथे दरवर्षी 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि 9 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. बाहेरच्या भागात कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांचे स्मारक आहे. तर जर तुम्हाला इतिहासात इंटरेस्ट असेल आणि तुम्ही पुण्यात पण आला असतील तर हा पॉइंट नक्की व्हिजिट करा. हा पॉईंट झाला आमचा. भरपूर मोठा एरिया कव्हर करा आणि खरंच चांगलं वाटतं इथे फाउंटनजवळ बसून. हे झालं. आता मी पुढचा पॉईंट जाणार. त्याच्या आधी जेवतोय. बघू कुठे काय खायला कसं आहे ते त्याप्रमाणे आणि नंतर मग बघू कुठचा पॉईंट करायचा तो तसं मी अपडेट देईन. जस्ट आम्ही निघाले आणि गेटमधून निघणार तेवढ्यात पाऊस आला. नशीब रिटर्न आले पण पाऊस खूप जोरदार आला. पावसाचा खरंच काय भरोसा नाही आहे इकडे. काल पण तेच झालं आणि आज पण तेच. आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास झाले थांबल्यात. पाऊस काय जातच नाही आहे. इथे बोलतात की पुण्यातला पाऊस लगेच जातो, 15 मिनिटात जातो, पण असं काही नाही झालं. पाऊस खूप लागला आणि मग आम्ही तिकडनं एकमेकांची छत्र्या घेऊन सगळे पार्किंगला आल्यात कारण गाडी पण आतमध्ये सोडत नाहीत ते लोक.
असं करून करून आम्ही आले आहेत. तर असं का चालू आहे. त्यामुळे आता बघू कुठचे पॉईंट्स मिळतात करायला, कारण आम्हाला भूक पण लागली, खायचं पण बाकी आहे आमचं. तर आता जाऊन खाऊ काहीतरी आणि मग पुढचा पॉईंट कदाचित सारसबाग आहे. मग पाऊस आहे तर बघूया कसं काय. आम्ही आता मिसळ खाण्यासाठी आल्यात, पुण्यात आल्यात आणि पुण्याची स्पेशल मिसळ काटाकेल नावाचं फेमस असं रेस्टॉरंट आहे मिसळसाठी, स्पेशली मिसळसाठी आहे. तर ते तिकडेच आम्ही आलो. तर बघूया टेस्ट करून कशी लागते इकडची मिसळ. आणि पाऊस थांबायचं नाव नाही घेते, तर बघू आता पुढचा प्लॅनचं काय काय. अच्छा मी फोटोज नाही काढला, फोटो काय हां काढतो, टेस्ट करतो. टेस्ट कर. आम्ही 2 पार्सल पण घेतल्यात आणि टेस्ट पण त्यांची ओके आहे, पण पॅकिंग खूप जास्त चांगलं आहे. आम्ही आलेले इथे सारसबागेला, पण पाऊस इतका जास्त आहे की नाहीच जाऊ शकत, म्हणून आम्ही इथे स्टॉल्स आहेत त्याच्या आजूबाजूला. इथे पण मागे तिकडे खाल्लं पिल्लं आणि आता रिटर्न चाललं. पाऊस भरपूर होता, तर प्लॅन चेंज. आम्ही आता आल्यात मॉलमध्ये आणि जाणार मूवीला, कारण दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे. तर आम्ही इथं मूवी बघतो, जो अवेलेबल असेल तो. तू डोकं टाक ना आपल्या समोर. हाय आमचा मूवी जस्ट संपला आणि 11:30 झाले आणि इथे आम्हाला भूक लागली आणि खाण्यासाठी शोधतात काहीतरी, बट सगळं बंद आहे इथे मॉलमध्ये. फूड कोर्ट पण बंद आहे. काहीच चालू नाही आहे. बाहेर रोडवरच बघायला लागेल काय आहे का इथे. तर मॅगडी पण मिळेल की नाही डाऊट वाटतं. पॅन चेंज आमचा आम्हाला एवढं काय खास वाटलं नाही. बरोबर की म्हणून आम्ही रिटर्न चाललं. तर घरी जाऊनच ऑर्डर करणार आणि बस एवढंच. जास्त काय फिरायला आलं नाही कारण पाऊस होता. तर नेक्स्ट टाईम कधीतरी येईल परत मी, जेव्हा पाऊस नसेल तेव्हा बाकीचे प्लेसेस वगैरे काय मला सारसबाग वगैरे बघायची आहे. आणि अजून पेशव्यांचं काहीतरी म्युझियम वगैरे पण आहे तिथे. वन डेमध्ये प्लॅन होऊ शकतो पुण्याचा. 3-4 प्लेसेस तुम्ही बघू शकतात आणि 2 दिवसासाठी भरपूर आहे तसं बघायला, पण पावसामुळे आम्हाला जमलं नाही आहे. ते आता नेक्स्ट टाईम होणार. व्लॉग इकडेच एंड. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.